मराठवाड्यातल्या रामभाऊ बालेंच्या मृत्यूनंतर अवयव चेन्नई आणि पुण्याला रवाना। कुटुंबियांच्या सामाजिक बांधिलकीमुळे 4 जणांना मिळणार जीवनदान। शिवाजी महाराज नाव सांगा आणि बाबासाहेबांना खिशात घालून घेऊन जा, असं पुलं म्हणाले होते। त्याची दुसरी बाजू अशी आहे की बाबासाहेब असं नाव सांगा आणि राज ठाकरेला खिशात घालून कुठेही घेऊन जा। बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यात गार्डियनचा जीवनगौरव पुरस्कार राज ठाकरेंनी दिला। अनेक आठवणींना उजाळा। जम्मू आणि काश्मीरच्या पांपोरमध्ये सकाळी पुन्हा गोळीबाराची घटना। 22 वर्षांचा कॅप्टन पवन कुमार शहीद। लपलेल्या 3 ते 5 दहशतवाद्यांचा अजूनही शोध सुरू। हरियाणामध्ये जाट आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातले जाट आणि खाप नेते भेटणार केंद्रीय गृहमंत्र्यांना। गुडगावमधली परिस्थिती नियंत्रणात, तर सोनीपतमध्ये बंद आणि जाळपोळ। जाट आंदोलनाचा फटका दिल्लीमधल्या पाणी पुरवठ्याला। आंदोलकांनी मुनाग कालव्याचा पुरवठा तोडला। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली तातडीची बैठक। यवतमाळमधील चापडोह जंगलात 10,000 पेक्षा जास्त सागवानाच्या झाडाची कत्तल। तस्कराला वनविभाग पाठीशी घालत असल्याचा निसर्गप्रेमींचा आरोप। मुंबईच्या हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉकचा आजचा 3रा दिवस आणि शेवटचा दिवस। वडाळा ते सीएसटी लोकल सेवा आज पूर्णपणे बंद। आणि जपानचे कलाकार रंगवतायत आदिवासी भागातल्या शाळांच्या भिंती। 14 कलाकारांची टीम डहाणूमध्ये।